आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवलीत मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे। विद्युत विभागाचा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे मोहिले आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार नाही। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाचं काम 60% पूर्ण, पुढील 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। सीलिंगला दहिसरपर्यंत आणि त्यानंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचं काम सुरू। मुंबई महापालिकेने मलबार हिल टेकडी उतारावरती बांधलेल्या ट्री टॉप वॉक चांगला प्रतिसाद मिळत आहे। मार्चपासून सुरू झालेल्या मार्गाला जुलैपर्यंत 1,96,190 पर्यटकांनी भेट दिली आहे। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती पाहायला मिळते। पहिल्याच दिवशी 96 टोल नाक्यावरून 6,535 वार्षिक पासची खरेदी झालेली आहे। येत्या काळामध्ये पासधारकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। डहाणू वसई तालुक्यातील सागरी किनाऱ्यावरील 11 गावांचं लाटांपासून संरक्षण होणार आहे। समुद्राचे पाणी घरात शिरत असल्यानं बचाव कार्य करण्यासाठी MSRDCची विशेष भिंत जी आहे ती उभारली जाणार आहे। गृह विभागाच्या आकडेवारीमध्ये राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलंय। मे महिन्यात केलेल्या 30 दिवसांच्या विशेष कारवाईमध्ये 140,20,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरू झालेला आहे। श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीनं उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। राज्यातील लहान, मध्यम व मोठ्या अशा 2,997 इतक्या धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा आहे। पुणे विभागामध्ये 94.49% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आहे। पुण्याच्या पाणी वाटपाच्या नियोजनावरती एक समिती गठीत करण्यात आली आहे। पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे। जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये जो आहे तो समावेश करण्यात आला आहे।